नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत तब्बल 34 वर्षांनंतर आमूलाग्र बदल होत आहे। त्यासाठी शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरावरील शिक्षकांचे सक्षमीकरण करण्याकरता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत राज्यातील सर्व शिक्षकांचे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 आयोजित करण्यात आले आहे। नवी मुंबई तालुक्यात या प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक 10 फेब्रुवारी 2025 पासून झाली। शैक्षणिक धोरणात झालेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर तज्ञांमार्फत विश्लेषण करण्यात आले। त्यातील काही ठळक मुद्दे आपण पाहू। पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून पासून न होता 1 एप्रिल पासून होईल। म्हणजेच येणारे शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिल 2025 पासून होणार आहे। दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे शालेय शिक्षणाचा आराखडा 5+3+3+4 याप्रमाणे असेल। या आराखड्याप्रमाणे पहिल्या 5 वर्षांचा स्तर हा प्रारंभिक किंवा पायाभूत अवस्थेचा मानला जाईल। या पहिल्या 5 वर्षांत बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3 म्हणजेच पूर्वीचे अंगणवाडी, लहान शिशु आणि मोठा शिशु, त्याचप्रमाणे इयत्ता 1 आणि इयत्ता 2 या 5 वर्गांचा समावेश करण्यात आला आहे। या स्तरातील विद्यार्थ्यांना कृतीयुक्त आणि खेळ यांवर आधारित शिक्षण देण्यात येणार आहे। दुसरा टप्पा म्हणजे पूर्वतयारी स्तर। या स्तरामध्ये इयत्ता 3 ते 5 या वर्गांचा समावेश करण्यात आला आहे। या स्तरातील विद्यार्थ्यांना खेळ आणि कृतीसोबतच अध्ययन पद्धतींचा अवलंब करून शिक्षण देण्यात येईल। तिसरा टप्पा आहे पूर्व माध्यमिक स्तर। या टप्प्यामध्ये इयत्ता 6वी ते 8वी या वर्गांचा समावेश असेल। या टप्प्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे इयत्ता 6वी पासून व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात होणार आहे। म्हणजेच इयत्ता 6वी पासूनच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्यात येणार आहे। त्यानंतरचा टप्पा आहे माध्यमिक स्तर। या स्तरामध्ये इयत्ता 9वी ते 12वी या वर्गांचा समावेश असेल। या टप्प्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वी 10वी नंतर कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांना विद्यार्थी प्रवेश घेत होते, परंतु आता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याची मुभा असणार आहे। उदाहरणार्थ, विज्ञान शाखेतील काही विषयांसोबतच कला शाखेतील इतिहास हा विषय सुद्धा अभ्यासासाठी निवडू शकतात। त्याचप्रमाणे आता विद्यार्थी आपल्या मातृभाषेत उच्च शिक्षण घेऊ शकतात। आणखीन एक महत्त्वाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे। विद्यार्थी आता त्यांच्या आवडीची कोणतीही एक परदेशी भाषा, उदाहरणार्थ फ्रेंच, जर्मन यांपैकी एखादी भाषा शिकू शकतात। नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकातही आमूलाग्र बदल होणार आहे। नेमका काय आहे हा बदल ते पाहूया आपण पुढील व्हिडिओमध्ये।